शक्य आहे तर त्याप्रमाणे ते मुलं होतात. मॅडम ऐकायला तयार नव्हती. एका बाईने सांगितलं मॅडमला, मॅडम तुमचं आता लग्न होईल ना, तुम्हाला जसा जोडीदार मिळेल तशी संतान होईल. मॅडम थोड्या वेळ राग आला आणि लगेच लक्षात आला की मला काही सांगितलं. तिने सांगितलं की ज्यांचे आई वडील ठिगणे असतील, ज्यांच्या आई वडील लठ्ठ असतील, हे बघा अनुवांशिक कशी आहे. अनुवांशिक अनेक आई वडिलांपासून मुलांना अनेक गोष्टी मिळतात. अनुवांशिक समजा एखादा वडिलांना किंवा आईला काही काळाच्या पूर्वी समजा चेलक झाला असेल बघा हा, किंवा काही लोक मीटिंगला पहिल्यांदा यायचं, ह्या वेळेला उशीर यायचं. तर ते असे अनुवांशिक आहेत, ते जाऊ शकत नाही. दुसरी गोष्ट श्याम आणि म्याम. श्याम आणि म्यामचे पोरं, ही पोरं काही जे विद्यार्थी आहेत ना, मुलं आहेत ना, ही देखील ऋतूनुसार त्यांचा वजन त्यांचे कमी होतात ऋतूनुसार. आता उन्हाळा आहे, वजन कमी होतील. आता पावसाळा लागणार आहे, का लागतील? पण तरी पण वजन कमी होतील. का होते पावसाळ्यात? डायरिया. अरे अतिसार होतो, डायरिया होते. आणि जे डायरियाने अतिसार झालं तर मुलांचे वजन वाढतील का? म्हणजे कुपोषण